नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा एक लेसन, खूप सुंदरसा असा लेसन आहे आणि आपल्यासारख्याच विद्यार्थ्यांवर तो आधारित आहे. आपल्यासारख्याच एखाद्या क्लासवर तो आधारित आहे, वर्गावर तो आधारित आहे. पाहूयात आपण त्या पाठात काय काय दिलं आहे. इन अ क्लास ऑफ देअर ओन हे असं पाठाचं नाव आहे. म्हणजे क्लास म्हणजे काय तर वर्ग, आणि तो त्यांच्या स्वतःचा वर्ग. इन अ क्लास ऑफ देअर ओन, त्यांच्या स्वतःच्या वर्गात, अशा पद्धतीने त्याचं मिनिंग होतं आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट्स आहेत, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 फक्त पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या पाठाचं पूर्ण मराठीत अर्थ पाहणार आहोत, मराठी स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग वळूया आपण ह्या पाठाकडे. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. तर आमचा 60 मुलामुलींचा असा हा एक वर्ग होता आणि आम्ही सगळे काय होतो तर एकमेकांचे मित्र होतो. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमंग्स्ट अस अँड समटाईम्स वी डू हॅव क्वारल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. हो, नक्कीच. तर जसे काही काही ग्रुप असतात प्रत्येक वर्गांमध्ये 4-4, 5-5 मुलामुलींचा, तसंच ह्या वर्गातसुद्धा काही ग्रुप आपल्याला आढळून येतील. आणि अजून काय म्हटलं पुढे, वी डू हॅव क्वारल्स, आम्ही भांडायचो देखील, ॲर्ग्युमेंट्ससुद्धा करायचो, ॲर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद, फाईटसुद्धा करायचो, एव्हरीथिंग, सगळं काही आम्ही करायचो. बट व्हेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन. पण जेव्हा आमच्या विरुद्ध जर कोणी एखाद्या ग्रुपविषयी असेल, ग्रुपच्या विरुद्ध असेल किंवा 1-2 ग्रुपच्या विरुद्ध असतील, तर तेव्हा त्या गोष्टीला तोंड देण्यासाठी एकमेकांना सोबत घेऊन ते लढत असत. इवन द टीचर्स, अगदी टीचर्सच्या विरुद्धसुद्धा त्यांना जरी काही बोलायचं असेल तर ते एकी करून सगळे एकीनेच बोलायचे. वी आर ऑल वन. त्यावेळेस आम्ही काय होऊन जायचो तर एक होऊन जायचो, एक वर्ग होऊन जायचो. वी फेस देम टुगेदर. आणि आम्ही त्यांना काय करायचो, एकत्रितपणे तोंड द्यायचो. म्हणजेच काय, आम्ही एकत्रितपणे तोंड द्यायचो म्हणजेच काय, आम्ही एकत्रितपणे त्यांचा सामना करायचो. इफ यू सी अ होल क्लास बिंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट इज मोस्ट प्रोबेबली अस. तर तुम्ही जर पाहिलं एखाद्या विद्यार्थ्याला 3 राऊंड मारायचे स्कूल ग्राउंडवर, अशी शिक्षा असेल, अशी पनिशमेंट असेल, किंवा 100 लाईन्स कॉपी करायच्या आहेत, एक पनिशमेंट, एक शिक्षा म्हणून, तर निश्चितच प्रोबेबली तो काय असणार आहे, तर तो आमच्या वर्गाचा विद्यार्थी असेल. कारण एवढा प्रसिद्ध हा त्यांचा क्लास होता, वर्ग होता. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनी वन गर्ल ऑर बॉय. पण आम्ही एकमेकांची चुगलखोरपणा कधीच केला नाही. एकमेकांविषयी आम्ही काही खोट्या गोष्टीसुद्धा कधीच एकमेकांना सांगितल्या नाहीत. असा हा आमचा वर्ग होता. म्हणजे कसा वर्ग होता तर अगदी प्रामाणिक वर्ग होता. एकमेकांशी कोणत्याही प्रकारचे ते चुगल्या किंवा लावालावी करायचे नाही. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि जणू काही पूर्ण क्लासलाच ती पनिशमेंट आहे अशा पद्धतीने ती शिक्षा भोगायचे. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि आता तुम्ही गेस करा, म्हणजे तुम्ही आता तर्क करा की ह्या वर्षी काय घडलं असेल. वी वेअर यूज टू टीचर्स shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. तर काय झालं, वी वेअर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस. आमच्यावर टीचर्स ओरडायला लागल्या, कारण कमी मार्क्समुळे, पुअर मार्क्समुळे, शॅबी वर्क म्हणजे जे काही क्लासवर्क असेल, होमवर्क असेल, नीटनेटकेपणाने लिहिलेलं नसायचं, इनकम्प्लीट होमवर्क असायचा, अपूर्ण असा होमवर्क असायचा, अँड नॉट अटेंडिंग स्कूल, आणि बऱ्याच वेळा अब्सेंट राहणं, रेग्युलरली, बऱ्याच वेळा रेग्युलर नियमितपणाचं झालं होतं ते अब्सेंट राहणं, अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. वरी म्हणजे चिंता करणे, आणि भरपूर अजून काही गोष्टी होत्या ज्यांच्याविषयी टीचर काय करायच्या तर चिंता करायच्या की ह्या मुलांचं कसं होईल. कारण ही मुलं जर अशा पद्धतीने वागत आहेत, अशा पद्धतीने त्यांचं हँडरायटिंग आहे, होमवर्क इनकम्प्लीट असतो, वारंवार घरी राहतात, तर त्यांच्याविषयी टीचर्स लोकांना, शिक्षकांनासुद्धा चिंता वाटायची. बट वी डिडंट माइंड इट. पण आमच्यावर त्या गोष्टींचा काही परिणाम होत नसे.
आम्ही त्या गोष्टी लक्षातही घेत नसू. इट मेड नो डिफरन्स टू अस. आमच्यावर काही त्या गोष्टींचा फरक पडायचा नाही. वी ऑल लाईक आर क्लास द वे इट वॉज. आणि आमचा क्लास जसा होता तसा आम्हाला खूपच आवडायचा. आम्हाला सगळ्यांना. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आर क्लास. प्राऊड म्हणजे अभिमान असते. तर आम्हाला आमच्या क्लासविषयी काय होता म्हणे तर अभिमान होता. अँड सो वॉज आर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. आणि काय झालं होतं म्हणे यावेळेस त्यांचे जे क्लास टीचर होते ते चेंज झालेल्या होत्या, जिंचं नाव होतं मिसेस देसाई. मिसेस देसाई नावाच्या त्यांच्या वर्ग शिक्षिका होत्या. शी सेड सो इन अ व्हेरी फर्स्ट पिरियड. आणि अगदी त्यांचा पहिलाच पिरियड वर्गावर आमच्या होता तेव्हा त्या काय म्हणाल्या. शी सेड आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. मागच्या वर्षी ज्या ज्या काही टीचर्स होत्या त्यांच्याकडून तुमच्या वर्गाविषयी मी बरंच काही ऐकलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला काय वाटतं तर तुमच्याविषयी अभिमान वाटतो आहे. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. कारण युनिटी, एकसंगता म्हणजे एकी करून राहणे, तर ही एक चांगली क्वालिटी आहे आणि तुम्ही ती क्वालिटी मेंटेन करायला हवी. आय एम व्हेरी हॅप्पी टू बी युअर क्लास टीचर. आणि तुमचं क्लास टीचर बनून मलाही काय वाटतं आहे, खूप आनंद वाटतो आहे आणि तुमच्याविषयी माझ्या मनात अभिमानही वाटतो आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या ज्या नवीन होत्या त्यांनी खूप सुंदर असं अशा पद्धतीने त्यांचं काय केलं आहे तर कौतुक केलं होतं. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस. तर तुम्हाला माहिती का आमच्या शिक्षिका काय म्हणायच्या. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. खूप खूप मजेदार अशी गोष्ट आहे ती. इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स बॉईज. तर इतर शिक्षिका ज्या पद्धतीने आम्हाला मुलं मुली अशा पद्धतीने म्हणायचे तर त्या नेहमी काय म्हणायच्या ऑलवेज गर्ल्स किंवा बॉईज. यू यंग पीपल किंवा अशा पद्धतीने ते आम्हाला बोलवत असत. यू यंग वन, माय डिअर, ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी. यू फील सो नाईस व्हेन शी सेज. आणि जेव्हा ही अशा पद्धतीने त्या शिक्षिका आम्हाला बोलवत असत किंवा बोलत असत तर आम्हालासुद्धा खूप छान असं फील व्हायचं, खूप छान वाटायचं. नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आता एखाद्या मुलीने काही करून दाखवलं असेल तर त्यावेळेस टीचर कशा म्हणायच्या की नाव दिस यंग लेडी. आता ही जी काही यंग लेडी आहे, ही जी काही तरुणी आहे ती आपल्याला दाखवेल की हे कसं करायचं आहे. आणि ह्या अशा पद्धतीचं बोलणं त्या मुलांना सगळ्यांना आवडायला लागलं. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आणि म्हणून ती म्हणजे त्या शिक्षिका मिसेस देसाई सगळ्यांना आवडू लागल्या. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आणि आता टाईम होता युनिट टेस्टचा. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव आवर युजल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. आणि टेस्टनंतर तर सगळे रेडी होते काय रिसीव करायला तर मागच्या वेळेसारखं स्कोल्डिंग असेल, टीचर्स लोकांचं बोलणं ऐकायला, त्यांच्या पनिशमेंट्स घ्यायला. ते सगळं पूर्ण क्लास रेडी होता, तयार होता. बट व्हेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड शी डिडंट लुक अँग्री. पण ज्याप्रमाणे मागच्या वर्षाच्या वर्ग शिक्षिका होत्या किंवा इतर टीचर्स होत्या त्या आम्हाला स्कोल्ड करायच्या, त्या रागवायच्या, ओरडायच्या, त्या पद्धतीने आमच्या ज्या क्लास टीचर वर्गात आल्या तर त्या एवढ्याशाही त्या रागात दिसल्या नाही. शी वॉज रॅदर क्वाईट. पण त्या शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युजल. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. पण त्यांचे जे काही डोळे होते ते आनंदी दिसत नव्हते. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. आणि मग त्यांनी काय केलं, हे जे काही कार्ड्स होते आमचे रिपोर्ट कार्ड्स तर ते एकामागून एकाला द्यायला सुरुवात केली. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर दी अदर. कोणी एका सब्जेक्टमध्ये एका विषयामध्ये फेल होतं तर कोणी दुसऱ्या विषयात. सम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट. काहींनी तर टेस्टच दिली नाही. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. आणि काही मुलांना तर काही सब्जेक्ट्समध्ये चांगले मार्क्सही मिळाले. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि खूप कमी विद्यार्थ्यांनी सगळ्या सब्जेक्ट्समध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगले मार्क्स मिळवले होते. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर
हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. आणि मग ती म्हटली त्या शिक्षिका म्हटल्या की हां हे सगळं काही असं आहे. ओके. कार्ड्स दिल्यानंतर सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीअर्स. आणि मिसेस देसाईंचे जे काही डोळे होते, टीअर्स म्हणजे अश्रू, आसवांनी पूर्ण भरून आले. शी डिडंट लेट द टीअर्स फॉल. पण तरी त्यांनी ते डोळ्यातले अश्रू खाली पडू दिले नाहीत. ऑफकोर्स सी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. ब्लिंक आपण करतो, डोळ्यांची उघडझाप करतो, तशा पद्धतीने ब्लिंक करून त्यांनी त्यांचं जो फेस आहे तो कोणाकडे वळवला तर ब्लॅकबोर्डकडे वळवला. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी निरीक्षण केल्यानंतर त्यातला एक जो होता त्याने विचारलं की तुम्ही रागावला आहात का मॅडम? नो नॉट ॲट ऑल. मॅडम म्हटल्या की नाही नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. पण मॅडम तुम्ही आमच्याविषयी अभिमान वाटून घेणार नाहीत आता. सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉईस. अगदी बारीकशा आवाजामध्ये, अगदी सॉफ्ट व्हॉईसमध्ये, नाजूक आवाजामध्ये सुष्मिता म्हणाली की तुम्हाला आमच्याविषयी आता काय वाटणार नाही म्हणे, तर अभिमान वाटणार नाही. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. तर काय म्हटलं मॅडम? नाही नाही सुष्मिता, तुमचा क्लास म्हणजे माझा क्लास आहे आणि मला तुमच्याविषयी नेहमीच अभिमान वाटणार आहे. कम ऑन नाऊ लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज. चला तर मग आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूयात. टेक आउट युअर बुक्स. तर तुमची पुस्तकं जी काही आहे ती बॅगेतून बाहेर काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. स्कूलनंतर आपण काय करूयात, ह्या विषयावर आपण बोलूयात. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्क स्नेहल. तर स्नेहलने अस्मिताला विचारलं की मॅडम काय म्हणाल्या तुला कळलं का? शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मॅडम म्हणाल्या की मला तुमच्याविषयी कायमच अभिमान वाटून घ्यायचा आहे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या अशा नाही म्हणाल्या की मला तुमच्याविषयी अभिमान वाटतोय, तर त्या म्हटल्या आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी. मला तुमच्याविषयी कायमच अभिमान बाळगून घ्यायचा आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? तर स्नेहल म्हणाली व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आपण त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करू शकतो, काय अपेक्षा करू शकतो? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल. बरेच जण आपल्यामधून फेल झाले, नापास झाले. सो मेनी मिस द टेस्ट. बऱ्याच जणांनी टेस्टही दिली नाही, चाचणीही दिली नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? आणि आपण आपल्या त्या मॅडमांकडनं, आपल्या शिक्षिकेकडनं कसं काय आपण अपेक्षित करू शकतो की त्यांनी आपल्यावर अभिमान बाळगावा. ओके. म्हणून आता त्यांचं खूप छानसं डिस्कशन चालू आहे. ह्या पिक्चरमध्ये आपण पाहतोय की त्यावर ते आता विचारविनिमय करत आहेत. तर अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो इथंच संपला आहे. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये या सगळ्या पूर्ण याचे जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत पार्ट फर्स्टचे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या इयत्ता 7वीच्या नवनवीन व्हिडिओ नक्कीच मिळतील. आणि तुम्हाला अगदी सोप्या भाषेत एक्सप्लेनेशन असेल, क्वेश्चन्स आन्सर असतील, प्रत्येक क्वेश्चनचं मिनिंग म्हणजे अर्थसुद्धा समजून मी आन्सरचाही अर्थ समजवून तुम्हाला न्यू व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही ती नक्की पहा. ओके. चला तर मग पटापट कमेंट्स करा. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट्ससुद्धा. ओके, थँक्यू.